आणि यानंतर धुळ्याहून आता एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे धुळ्यात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते। डॉक्टर शोभा बच्चाव यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवार श्यामकांत सनेर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर धुळे लोकसभा मतदारसंघात बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देत स्थानिक उमेदवारांना डावलल्याचा आरोप करण्यात येतोय। पक्षाने मला उमेदवारी नाकारून माझ्यावर अन्याय केल्याचा आरोप श्यामकांत सनेर यांनी केलाय। 2 दिवसांमध्ये पक्षाने उमेदवार न बदलल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा सनेर यांनी दिलाय। तर श्यामकांत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे धुळ्यामध्ये आता काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य घडत असल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टर शोभा बच्चाव यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवार श्यामकांत सनेर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। तर धुळे लोकसभा मतदारसंघात बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देत स्थानिक उमेदवारांना डावलल्याचा आरोप करण्यात येतोय। मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती। लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला, मी 30 वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही। एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं। सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, सक्षम चेहरा नाही, एक सामान्य असल्यामुळे, एक गरीब असल्यामुळे नेतृत्वाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी घेण्याचं काम केलं। आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला। आणि याविषयी आपण सविस्तर बोलूयात। आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या सोबत आहेत। दीपक, आपण पाहतोय काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य असल्याचं पाहायला मिळतंय धुळ्यामध्ये। यांचा राजीनामा, श्यामकांत सनेरांचा राजीनामा म्हणजे काँग्रेसला सुद्धा हा एक धक्का म्हणावा लागेल किंवा काँग्रेसची यामध्ये अडचण होण्याची शक्यता आहे का? नक्कीच म्हणाले, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कालच या ठिकाणी काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीतर्फे उमेदवार देण्यात आला। नाशिकच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली। खरं तर आचारसंहिता लागल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार धुळे लोकसभेसाठी याची उत्सुकता होती, याची प्रतीक्षा होती। अखेर हा त्याचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर, उमेदवाराचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणी खरं तर काँग्रेसमध्ये सर्व कार्यकर्ते कामाला लागतील अशी एक अपेक्षा होती, चर्चा होती। मात्र आज उलट घडलेलं आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसते। या ठिकाणी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे, नाराजी नाट्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत श्यामकांत सनेर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे। इतकंच नाही तर त्यांच्यासोबत विविध आघाड्यांवरती काम करणारे जे काँग्रेसचे कार्यकर्ते ते देखील आता राजीनामा द्यायला सुरुवात केली। राजीनाम्याचं सत्र जिल्ह्यामध्ये सुरुवात झालंय। त्याचं प्रमुख कारण असं की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर जे आहेत ते स्वतः धुळे लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि त्यांचे प्रयत्न सुरू होते। ते उमेदवारीसाठी इच्छुक असताना अचानक काल जी पक्षातर्फे जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या उमेदवारीला सर्व कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख जे आहेत जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी विरोध दर्शवलेला आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सगळ्या नाराजीचे पडसाद त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत उमटवलेले आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दीपक।